लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। खुशखबर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी मी समोर आलेली आहे। 8वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात, त्या वाटपाला कधीपासून सुरुवात होणार आहे, कोणत्या ताईला भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो तुम्हाला 8वा हप्ता हवाय का? टेन्शन घ्यायचं बंद करा, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लक्षात घ्या, अंगणवाडी सेविकांना आदेश भेटले आहेत। काय आदेश आहेत ते तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्यानंतर किती दिवसामध्ये पडताळणी होणार आहे, काय नेमके आदेश दिलेले आहेत त्या देखील गोष्टी सांगणार आहे, पुराव्यासहित तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यानंतर रेशन कार्ड धारकांची पडताळणी होणार का? ज्या ताई रेशन कार्ड धारक आहेत त्यांची नेमकी पैसे त्यांना भेटणार आहेत, 8वा हप्ता भेटणार आहे का, त्यांची पडताळणी होणार आहे, तपासणी होणार आहे का, काय होणार आहे, सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। त्याचबरोबर 8वा हप्ता कधी मिळणार आहे याची देखील आता बातमी समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी आहे। लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तिथे कोणत्या कलरचं आहे मला एकदा सांगा, कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। रेशन कार्ड वाल्या ताई कोण कोण आहेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। रेशन कार्ड वाल्या ताई एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सर्वांनी सांगायचंय। चला या ठिकाणी सर्वात अगोदर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे। अंगणवाडी सेविकांना काय आदेश भेटलेले आहेत लक्षात घ्या। आजपासून अंगणवाडी सेविका या ठिकाणी तुमची तपासणी सुरुवात करणार आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज नाही होणार, तर लक्षात घ्या पुणे मुंबई हे जे दोन मोठे जिल्हे आहेत, नाशिक हे जो 2 ते 3 मोठे जे जिल्हे आहेत त्यांची सुरुवात आजपासून होणार आहे। अंगणवाडी सेविकांना आदेश भेटलेले आहेत, तपासणीचे आदेश भेटलेले आहेत। अंगणवाडी सेविकांना आदेश दिलेले आहेत, प्रत्येक ताईच्या घरी जायचं नाही। बघा आनंदाची बातमी काय आहे, सगळ्या ताईंची आता तपासणी होणार नाहीये, तर ज्यांच्याकडे फक्त 4 चाकी वाहन आहे त्यांचीच तपासणी होणार आहे। बाकीच्या ताईंनी टेन्शन घ्यायचं बंद करायचंय। जर घरामध्ये 4 चाकी वाहन नसेल तर बिंदास राहायचंय। लाडक्या ताईंनो बघा, हा लाडका दादा तुम्हाला एकदम छान स्वरूपाची माहिती घेऊन आलेलो आहे। जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसेल तर बिंदास टेन्शन घ्यायचं बंद करा, कारण की जो हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असेल तो डायरेक्ट तुमच्या अकाउंटला येणार आहे। आणि ज्या 4 चाकी वाहनवाले ताई आहेत त्यांच्यासाठी काय बातमी आहे ते देखील मी सांगणार आहे। रेशन कार्ड वाले ताईंसाठी काय बातमी आहे ते सांगणार आहे। त्याच्यामुळे एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का? एकदा नाव सांगायचंय, तुमचा जिल्हा सांगायचा आहे आणि 4 चाकी वाहन कुणाच्या नावावर, कुटुंबातल्या कुणाच्या नावावर आहे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि नसेल तर नाही म्हणून सांगायचं आहे। त्यांना हप्ता कधी भेटणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यानंतर किती दिवसात पडताळणी होणार आहे बघा, आजपासून सुरुवात झालेली आहे। 7 फेब्रुवारी लक्षात घ्या, 7 फेब्रुवारी पासून आदेश भेटलेले आहेत अंगणवाडी सेविकांना की तुम्हाला घरामध्ये जाऊन 4 चाकीवाल्या ताईकडे जाऊन चौकशी करायची आहे आणि त्यांची पडताळणी करायची आहे। त्याच्यानंतर 7 फेब्रुवारी त्यांना लक्षात घ्या किती दिवसाचा टाइम दिलेला आहे, 8 दिवसामध्ये त्यांना पूर्ण करायचे। पडताळणी किती दिवसात करायची आहे? 8 दिवसामध्ये। 8 दिवसामध्ये म्हणजे 8 डेज मध्ये तुम्हाला ही पडताळणी होणार आहे। 7 फेब्रुवारी पासून सुरुवात, 8 दिवस म्हणजे तुमचे जवळजवळ एक 16 फेब्रुवारी लक्षात घ्या, 16 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, तुमची पडताळणी होणार आहे। 16 फेब्रुवारी पर्यंत तुमची तपासणी होणार आहे। ज्या 4 चाकी वाहनवाले ताई आहेत त्यांना 16 तारखेपर्यंत पुणे जिल्हा असेल, मुंबई जिल्हा असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, या मोठ्या जिल्ह्यामध्ये थोडा वेळ लागू शकतो, पण त्यांना आदेश काय भेटलेत, 8 दिवसामध्ये याद्या जाहीर करण्याचे आदेश या ठिकाणी भेटलेले आहेत। तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे, काळजी करू नका। त्याच्यानंतर बघा 16 फेब्रुवारीला या ठिकाणी तपासणी संपणार आहे। 2 दिवसामध्ये 16 + 2 म्हणजे जवळजवळ 18 फेब्रुवारीला लक्षात घ्या, 18 फेब्रुवारीला सगळ्या याद्या त्यांना जाहीर करायला सांगणार आहेत। 18 फेब्रुवारीला सर्व याद्या जिल्ह्यानुसार त्यांना जाहीर करायला सांगणार आहेत। लक्षात घ्या, 18 फेब्रुवारी तुम्हाला याद्या जाहीर करायला भेटतील। त्याच्यामध्ये समजून येईल तुम्ही लाडकी बहीण आहेत का, तुम्हाला तपासणी। आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद केलाय 18 ते 19 तारखेला, लक्षात घ्या 19 तारखेला तुम्हाला लिस्ट येऊन जाते बाहेर।
सगळ्या लिस्ट बाहेर येऊन जातील 19 फेब्रुवारीला सगळ्या लिस्ट बाहेर येतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला समजेल की तुम्ही लाडकी बहीण आहेत का आता लाडकी बहीण तुमची बंद झाली आहे। ह्या गोष्टी 19 फेब्रुवारी समजतील आणि त्याच्यानंतर 3 दिवसामध्ये लक्षात घ्या डीबीटीचे आदेश या ठिकाणी जारी होतील आणि जवळजवळ 22 ते 23 फेब्रुवारी पासून लक्षात घ्या 22 ते 23 फेब्रुवारी पासून तुम्हाला या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात। महाराष्ट्रामधला आपण एकमेव असं हे YouTube चॅनल असेल जे तुम्हाला लाडक्या बहिणीला खूप मार्गदर्शन करत आहे। फेक गोष्टी कधी सांगत नाही, ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या सांगत असते। त्याच्यामुळे लक्षात घ्या जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की 2100 रुपये हप्ता चालू झालाय, 2100 रुपये हप्ता वाटप झालाय, विश्वास ठेवू नका। 1500 रुपये हप्ता वाटप सुरू झालाय, विश्वास ठेवू नका। लक्षात घ्या तुमची या ठिकाणी 7 फेब्रुवारी आज आहे, 8 दिवसामध्ये तपासणी होणार आहे। 16 फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी तपासणी होईल। छोटे छोटे जिल्हे सगळे पूर्ण होतील, काही जे मोठे जिल्हे असतील त्यांना अजून 1-2 दिवस एक्स्ट्रा भेटतील। 18 फेब्रुवारी पर्यंत तुमच्या याद्या त्या ठिकाणी पुढे ढकलल्या जातील। 19 फेब्रुवारीला याद्या बाहेर येतील, तुम्ही बघू शकणार नाही 19 फेब्रुवारीला आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर डीबीटी करण्याचे आदेश तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। त्याच्यामुळे ज्या गोष्टी खऱ्या आहेत, सत्य आहेत त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। लाडक्या ताईंनो बघा किती दिवसामध्ये पैसे भेटले हे सांगितलं तुम्हाला। आता बघा महत्वाची गोष्ट रेशन कार्ड धारक ताई कोण कोण आहेत एकदा सांगा, पट 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 एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। लाडक्या ताईंनो तुम्हाला एकदम आनंदाची बातमी आहे, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर बिंदास्त राहा। तुम्हाला एकदम डायरेक्ट गोष्ट सांगून टाकतो, तुमची पडताळणी होणार नाही। रेशन कार्ड वाल्या ताईंनी सांगायचंय, नाव सांगायचंय, रेशन कार्ड तुमच्याकडे आहे का नाही सांगायचंय, जिल्हा सांगायचंय। तुमची पडताळणी केली जाणार नाही या महिन्यामध्ये सांगतोय, म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त 4 चाकी वाहनवाल्यांच्या तपासण्या होणार आहेत। त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री होऊन जायचे। 8 फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून आजपासून या ठिकाणी पडताळणी कुणाची होणार आहे, फक्त 4 चाकी वाहनाची होणार आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त आणि फक्त 4 चाकी वाहनवाल्यांची तपासणी होणार आहे। आनंदाची बातमी ही आहे की बाकीच्या ताईंनी टेन्शन घ्यायचं नाही। आणि लक्षात घ्या 4 चाकी तुमच्याकडे असेल तर काय उत्तर द्यायचे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे, किंवा कशा स्वरूपात तुम्हाला खरी सगळी माहिती सांगायची आहे। लक्षात घ्या जर तुम्ही खरंच गरीब असताल, जर तुम्ही 4 चाकी वाहन जर एक उपजीविकेसाठी घेतलं असेल, तुम्ही काम करण्यासाठी एक मजुरीसाठी घेतलं असेल, पैसे मिळवण्यासाठी 4 चाकी वाहन घेतलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सरकारकडे एक प्रकारची मागणी करायची, रिक्वेस्ट करायची, विनंती करायची की लाडक्या दादांनो, मुख्यमंत्री दादांनो, आम्ही हे 4 चाकी वाहन आमच्या उपजीविकेसाठी घेतलं होतं आणि कृपया करून आमचा हा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता बंद करू नका। 4 चाकी वाहन आमचे हे घरामध्ये कोणी टेम्पो घेतला असेल, कोणी ते पिकअप घेतला असेल, कोणी छोटा हत्ती घेतला असेल, कोणी काही घेतलं असेल तर ते आम्ही आमच्या उपजीविकेसाठी घेतलं होतं। लाडक्या दादांनो आमची ही लाडकी बहीण योजना बंद करू नका। आमच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ते आमच्या कामासाठी आम्ही घेतलं होतं, पैसे मिळवण्यासाठी, पोट भरण्यासाठी घेतलं होतं। तर अशा कोणी लाडक्या ताई आहेत का 4 चाकी त्यांच्याकडे वाहन आहे पण ते त्यांनी त्यांच्या कामासाठी किंवा एका रोजगारासाठी घेतलं होतं? अशा कोणी ताई असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि ज्या ताईकडे 4 चाकी वाहन नसेल त्यांनी सांगायचं की आमच्याकडे 4 चाकी वाहन नाहीये म्हणून सर। तर लक्षात घ्या प्रत्येक लाडक्या ताईंनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय, प्रत्येक ताईची कमेंट पाहिजे। बघा खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला दिली आणि सगळे पुरावे तुम्ही टीव्हीवर पण बघू शकतात, एबीपी माझावर आलेले, साम टीव्हीवर आलेले, TV 9 ला आलेले, सगळीकडे ही बातमी आलेली आहे। आजपासून पडताळणी झालेली आहे। तुम्हाला वाटलं तर दुपारच्या लेक्चर मध्ये पुराव्यासहित, पूर्ण आता वेळ संपलाय म्हणून सांगतो दुपारी पुराव्यासहित तुम्हाला सगळीकडे दाखवतो की कशा स्वरूपात आहे। लाडक्या ताईंनो खूप छान माहिती देत आहे। माहिती आवडत आहे का? मार्गदर्शन तुम्हाला करत आहे एकदम सोप्या भाषेमध्ये, आवडत आहेत का आपले व्हिडिओ? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। सर्वांना आपले व्हिडिओ आवडत आहेत का? लाडक्या ताईंनो खूप तुम्हाला मदत करणार आहे, सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। नवीन कुणी आला असाल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।